हाय स्टुडंट्स, आपण आज बघणार आहोत एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. मीन्स फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट हा ॲक्च्युअली होतो कसा आणि त्याचे काही ऑब्झर्वेशन्स आपल्याला बघायचे आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा व्हेरी IMP असा तुमचा टॉपिक आहे जो आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतोच. बघा, एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये ही एक ट्यूब आहे. बघा, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट जेव्हा आपण एक्सपेरिमेंटली जी फिगर आहे ती आपल्याला ही काढायची आहे. इट कन्सिस्ट ऑफ इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. ही जी यू आकाराची सिलेंड्रिकल जी ट्यूब दिसत आहे आपल्याला ती आहे इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. मीन्स एअर काढून टाकलेली आहे, त्यात पूर्ण इव्हॅक्युएटेड केलेलं आहे. आणि यामध्ये दोन तुम्हाला ज्या दिसत आहेत मीन्स दिस वन दॅट इज इमिटर E अँड धिस कलेक्टर C, जे आपण कलेक्टर म्हणून दाखवलेलं आहे. ह्या दोन ज्या प्लेट्स आहेत त्यात इमिटर मीन्स इमिशनचं काम करतं आणि कलेक्टर मीन्स कलेक्ट करण्याचं काम करतो. आता या इमिटरनी हे जे इमिट केलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स हा कलेक्टर कलेक्ट करणार आहे. ओके, सो एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये आपण सांगणार आहोत की ए टिपिकल लॅबोरेटरी एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट कन्सिस्ट ऑफ इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब, क्वार्ट्ज विंडो कनेक्टिंग ए फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट, इमिटर E. आपल्याला जे इथे क्वार्ट्ज विंडो दिसले यातून इमिशन होईल, एंट्री करेल सोर्समधून रॅडिएशन्स आणि इमिटरवर ते फॉल होतील. द इमिटर अँड ए कलेक्टर आर कनेक्टेड टू ए व्होल्टेज सोर्स whose voltage can be changed and to a ammeter to measure the current in the circuit. आपण ह्या ज्या ट्यूब आहेत एक तर व्होल्टमीटरला आपण अटॅच केलेला आहे, एक बॅटरी व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स आहे जो आपण व्हॅरी करू शकतो, कमी जास्त करू शकतो. त्याचबरोबर इमिटर टू कलेक्टर हा जो करंट आहे तो आपण रिव्हर्स डायरेक्शननी मीन्स सुरुवातीला जर आपण कलेक्टर प्लेट पॉझिटिव्हला ठेवली तर नंतर आपण तो निगेटिव्हलाही ठेवू शकतो. असं आपण त्याला रिव्हर्सिबल करंटसुद्धा अप्लाय करू शकतो. आणि त्याचबरोबर एक ॲमीटर आपण इथं मायक्रो ॲमीटर तुम्हाला दिसतं आहे ते सुद्धा लावलेलं आहे फॉर मेजरमेंट ऑफ द करंट. हे आपल्याला लिहायचं आहे एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये. नंतर जर आपण ॲनोड पोटेन्शियल V हे जर पॉझिटिव्ह ठेवलं तर त्याला आपण तो ॲसिलरेट करतो इलेक्ट्रॉनला. मीन्स इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी वाढवतो त्यामुळे त्याला आपण ॲसिलरेटिंग पोटेन्शियल असं म्हणतो. आणि जर आपण हा कलेक्टर जर निगेटिव्हला V जर निगेटिव्ह केलं, कलेक्टरला जर आपण निगेटिव्ह पोटेन्शियलला कनेक्ट केला तर त्याला आपण रिटार्डिंग पोटेन्शियल म्हणतो. इलेक्ट्रॉनला तो रिटार्ड करण्याचं काम करतो, म्हणजे इलेक्ट्रॉनचा स्पीड कमी करण्याचं काम करतो, म्हणून त्याला रिटार्डिंग पोटेन्शियल असंही म्हणतो. आपण एक सोर्स S दाखवलेला आहे इथे. बघा, सोर्स S हा मोनोक्रोमॅटिक लाईट आहे. मोनोक्रोमॅटिक लाईट मीन्स कुठल्या तरी एकाच फ्रिक्वेन्सीचा लाईट तो इमिट करतो. सो सोर्स इज मोनोक्रोमॅटिक. नंतर फिफ्थमध्ये आपण सांगू शकतो लाईट इज मेड टू फॉल ऑन द सरफेस ऑफ द मेटल प्लेट E अँड इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड. आता आपण याआधी जसं बघितलं की आपण यावर हे रॅडिएशन्स इमिट केले इमिटरवर आणि तो काय करत आहे, हे इलेक्ट्रॉन्स इमिट करत आहे. हे इलेक्ट्रॉन कलेक्ट करणार आहे. कलेक्टर मीन्स ॲनोड, इमिटर इज कॅथोड. कलेक्ट करण्याचं काम करत आहे ॲनोड म्हणून त्याला आपण कलेक्टर प्लेट असं नाव दिलं. इलेक्ट्रॉन इजेक्ट आता होतं काय ॲक्च्युअली, जसा लाईट हा फॉल होतो, लाईट मीन्स रॅडिएशन्स अँड रॅडिएशन्स आर इन द फॉर्म ऑफ बंडल ऑर पॅकेट ऑफ एनर्जी, आणि त्यालाच आपण फोटॉन असं म्हणतो. फोटॉन आपली एनर्जी ते इलेक्ट्रॉनशी त्याचं फोटॉन आपली एनर्जी ही इलेक्ट्रॉनला देतो. तिथे त्यांचं
एनर्जीचं ट्रान्सफर होतं आणि मग इलेक्ट्रॉन हा इमिट होतो. जसं आपल्याला माहिती आहे की कोणत्याही मेटल सरफेसवर किंवा एखाद्या मेटलला जर आपण टेम्परेचर वाढवलं किंवा मग कुठल्याही प्रकारची जर एनर्जी दिली, तर जे ॲटॉमिक लेवलची एनर्जी जर आपण वाढवली तर इलेक्ट्रॉन्स हे इमिट व्हायला लागतात, व्हायब्रेट होतात आणि इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं. तोच प्रकार इथे होतो. आपण रेडिएशनच्या फॉर्ममध्ये त्याला एनर्जी देणार आणि इलेक्ट्रॉन इमिट होणार. आणि हे इमिट झालेले इलेक्ट्रॉन आपण जो कलेक्टर प्लेट आहे तो पॉझिटिव्ह पोटेन्शियलला ठेवली, म्हणून मग इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतात आणि हे पॉझिटिव्ह पोटेन्शियलमुळे त्याला ते अट्रॅक्ट करतात. देन दॅट इमिटेड इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड ॲज फोटो इलेक्ट्रॉन्स. आणि त्यालाच काय म्हणायचं, फोटो इलेक्ट्रॉन्स हा इलेक्ट्रॉन्सच असतात, पण ड्यू टू द लाईट मीन्स ड्यू टू द फोटो, ड्यू टू लाईट एनर्जी ते इमिट होतात, म्हणून त्याला आपण फोटो इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात. हा असा सेटअप आहे. आता जे ऑब्झर्वेशन्स आपल्याला आढळतात त्याला आपण म्हटलं ऑब्झर्वेशन्स फ्रॉम द एक्सपेरिमेंट ऑन द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. काय ऑब्झर्वेशन आपल्याला आढळतात, आपण एक मेन ऑब्झर्वेशन्स जे आहेत ते आपल्याला फार इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट ऑब्झर्वेशन आहे बघा, व्हेन द अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स वॉज इन्सिडेंट ऑन द इमिटर प्लेट, करंट I was recorded even if the intensity of the radiation was very low. आपल्याला अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन इन्सिडेंट झाल्याबरोबरच आपल्याला करंट हा रेकॉर्ड झालेला आढळतो ॲमिटरमध्ये. जरी आपण इन्सिडेंट केलेली रेडिएशनची इंटेन्सिटी कमी असली तरीही, मात्र फक्त आपल्याला पाहिजे काय, फोटो करंट I was observed only if the frequency of the incident radiation was more than some threshold frequency nu 0. आपल्याला फ्रिक्वेन्सीची गरज आहे. ती फ्रिक्वेन्सी किती पाहिजे, थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त. आपल्या इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी ही थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त पाहिजे. आता ही थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर ही थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी ही पर्टिक्युलर मेटलसाठी एक कॅरेक्टर आहे. मेटल बदलला की थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सीसुद्धा बदलते. थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी फॉर विच दॅट मिनिमम फ्रिक्वेन्सी विच इजेक्ट द इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस. की अशी फ्रिक्वेन्सी आहे, त्या फ्रिक्वेन्सी मुळेच इलेक्ट्रॉन हा इमिट होतो किंवा निघतो, इजेक्ट होतो त्या मेटल सरफेसपासून. आणि ही प्रत्येक मेटलची वेगवेगळी फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी ही कॅरेक्टरिस्टिक आहे मेटलचं. मेटल बदलला की थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सीसुद्धा बदलते. म्हणून मग आपल्याला मेनली काय, इंटेन्सिटी कमी असली तरी चालते लाईटची, फक्त आपल्याला फ्रिक्वेन्सी एवढी पाहिजे की ग्रेटर दॅन द थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी असली पाहिजे त्या मेटलच्या. हे महत्त्वाचं ऑब्झर्वेशन आपण ऑब्झर्व करतो. सो न्यू झिरो वॉज सेम फॉर ए गिवन मेटल अँड वॉज डिफरंट फॉर द डिफरंट मेटल यूज ॲज द इमिटर. मेटल बदलला की थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सीसुद्धा बदलते. फॉर ए गिवन फ्रिक्वेन्सी दॅट इज न्यू विच इज ग्रेटर दॅन द न्यू झिरो ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन, नो मॅटर हाऊ फिबल वॉज द लाईट. मिनिंग फिबल म्हणजेच काय, तर स्मॉल द इंटेन्सिटी ऑफ द रेडिएशनची इंटेन्सिटी कमी जरी असली पण थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त जर फ्रिक्वेन्सी इन्सिडेंट लाईटची जर असली तर इलेक्ट्रॉन्स वेअर ऑलवेज इमिटेड. इलेक्ट्रॉन्स आर इमिट होतातच. म्हणून फक्त पाहिजे काय आपल्याला, फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन मस्ट बी ग्रेटर दॅन द थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी. देन सेकंड पॉईंट बघा आपला, there is no time lag between the incident of the light and the emission of the electron. कुठल्याच प्रकारचा टाईममध्ये डिफरन्स नसतो. ज्या क्षणाला इन्सिडेंट होते लाईट त्या मेटल सरफेसवर, त्याच क्षणाला ॲट दॅट इन्स्टंट इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज इन्स्टंटेनियस प्रोसेस. त्याच प्रोसेसला काय म्हणायचं, instantaneous process. Instantaneous process means what, there is no time lag between the incident of the light and the emission of the electron. ही जी प्रोसेस आहे ती होते विदिन 10⁻⁻⁹ सेकंड, म्हणजे इतक्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ती घडते. ऑन शायनिंग द रेडिएशन इवन इफ द इंटेन्सिटी ऑफ द रेडिएशन वॉज लो. पुन्हा तोच पॉईंट, इंटेन्सिटी जरी कमी असली, ज्या इन्स्टंटला लाईट हे फॉल होतात त्या मेटल सरफेसवर, आपण इल्युमिनेट करतो त्याच क्षणाला इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. देन थर्ड ऑब्झर्वेशन बघा, कीपिंग द फ्रिक्वेन्सी न्यू ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन अँड द ॲसिलरेटिंग व्होल्टेज व्ही फिक्स. आपण न्यू फ्रिक्वेन्सी आणि ॲसिलरेटिंग पोटेन्शियल म्हणजे जो आपण इथे व्ही अप्लाय करणार आहेत
करणार आहोत या दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये जी आपण व्होल्टेज अप्लाय करणार आहोत व्ही, ते कॉन्स्टंट ठेवायचं आपण. त्याच बरोबर फ्रिक्वेन्सी न्यू ही जर आपण कॉन्स्टंट ठेवली, इफ द इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन इन्क्रीजेस. आता आपण काय वाढवत आहोत बघा, इंटेन्सिटी वाढवत आहोत, इन्क्रीज करत आहोत. तर करंट आल्सो इन्क्रीजेस, करंटसुद्धा इन्क्रीज होतो. काय होतं, जसं आपण इंटेन्सिटी इन्क्रीज केली तसा करंटसुद्धा वाढतो. म्हणजे आपण काय केलं आहे, इंटेन्सिटी इन्क्रीज केली, करंटसुद्धा इन्क्रीज झाला. इंटेन्सिटी वाढवली, करंटसुद्धा वाढवेल. इंटेन्सिटी म्हणजे काय, तीव्रता, नंबर ऑफ फोटॉन्स वाढले. सपोज इंटेन्सिटी वाढवली फ्रिक्वेन्सीची म्हणजेच नंबर ऑफ फोटॉन्स वाढवले. नंबर ऑफ फोटॉन्स हे तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्ट करतात त्या मेटल सरफेसपासून. म्हणून मग आपण जर कॉन्स्टंट ठेवलं व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी जर वाढवली तर करंट हा वाढतो. आणि हेच आपल्याला या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे बघा. इथे आपण जर बघितलं, हा आहे इंटेन्सिटी, आपण एक्स डायरेक्शनने दाखवलं आहोत. फोटो इलेक्ट्रिक करंट जो आहे तो आपण वाय ॲक्सिसने दाखवलेला आहे. जसं जसं आपण इंटेन्सिटी वाढवत जाऊ, हे आपण नंबर प्लॉट केले, इंटेन्सिटी वाढवली करस्पॉन्डिंग करंटसुद्धा वाढला, हे आपल्याला या ग्राफमध्ये दिसतो. Then fourth observation, the photocurrent I could also be varied by increasing the potential of the collector plate. I was depend on the accelerating voltage V. करंट हा व्होल्टेजवर डिपेंड असतो. म्हणजे आपण थोडक्यात काय सांगायचं, तर इंटेन्सिटी जर आपण इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी आपण कॉन्स्टंट ठेवली. ओके, काय केलं आपण, फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली आणि इंटेन्सिटीसुद्धा कॉन्स्टंट ठेवली. म्हणजे काय केलं, नंबर ऑफ फोटॉन कॉन्स्टंट ठेवले आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली. व्होल्टेज मात्र फक्त वाढवतो आपण. जो आपण ॲसिलेटिंग व्होल्टेज कॅथोड आणि ॲनोडच्या मध्ये अप्लाय करतो, तो व्होल्टेज मात्र आपण इथे वाढवला. व्होल्टेज वाढवला तर काय होतं, करंटसुद्धा वाढतो. व्होल्टेज वाढवला, करंटसुद्धा वाढतो. हेच आपल्याला या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. आणि वाढून वाढून आता वाढणार किती, कारण आपण इंटेन्सिटी तर कॉन्स्टंट ठेवली, त्यामुळे वाढत जाईल. एकदा फोटॉनची संख्या संपली, जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं तो ओढेल इलेक्ट्रॉन. नंतर मात्र कॉन्स्टंट करंट, जे आपल्याला इथे पॅरलल लाईन दिसत आहेत एक्स ॲक्सिसला, कॉन्स्टंट करंट आपल्याला पाहायला मिळेल. मग हा कॉन्स्टंट करंटलाच आपण सॅच्युरेशन करंट I0 असं म्हणतो. मीन्स मॅक्झिमम करंट इन द सर्किट फॉर द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी अँड इंटेन्सिटी, इट इज कॉल्ड ॲज द सॅच्युरेशन करंट I0. हा आपल्याला या डायग्राममध्ये दिसत आहे. देन फिफ्थ नंबर, कीपिंग द ॲसिलरेटिंग व्होल्टेज अँड द इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडंट फ्रिक्वेन्सी आपण कॉन्स्टंट ठेवली आहे. काय आहे, व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवलं आणि फ्रिक्वेन्सी आपण इथे कॉन्स्टंट जर ठेवली. इफ द इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन वॉज इन्क्रीज. आता इंटेन्सिटी वाढवली, जे आपण थर्डमध्येच जे या फिगरमध्येच आपण बघितलेलं आहे, हेच रिपीट आहे बघा इथे, की जर आपण व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली आणि इंटेन्सिटी जर इन्क्रीज केली तर आपल्याला करंट हा मॅक्झिमम व्हॅल्यूचा मिळतो. आणि त्याच करंटला आपण सॅच्युरेशन करंट म्हणतो. म्हणजे इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट. जर आपण इंटेन्सिटी डबल केली तर करंटसुद्धा आपल्याला डबल मिळतो. फिफ्थ नंबर, द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी, म्हणजेच कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम म्हणजेच मॅक्झिमम व्हेलॉसिटीने आता इलेक्ट्रॉन हा मूव्ह होणार. कारण कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ mv². मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी मीन्स मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन डिपेंड ऑन द व्होल्टेज V किंवा पोटेन्शियल V फॉर ए गिवन मेटल यूज फॉर द इमिटर प्लेट अँड फॉर ए गिवन फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन. काय झालं, आता कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड आहे, तर पोटेन्शियलवर डिपेंड आहे, जे आपण अप्लाय केलं. मेटल जर बदलला आपण, इफ द मेटल इज चेंज, मेटल चेंज केला म्हणजेच काय होईल, तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीसुद्धा बदलेल. फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन इज ऑल्सो चेंज अँड कायनेटिक एनर्जी आल चेंजेस. कायनेटिक एनर्जी त्या मेटलवर डिपेंड आहे, म्हणजेच फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. इट डिड नॉट डिपेंड ऑन द इंटेन्सिटी. कायनेटिक एनर्जी ही डिपेंड नाही आहे कशावर, इंटेन्सिटीवर. इट ओनली डिपेंड ऑन द पोटेन्शियल अँड ऑल्सो ऑन द मटेरियल मीन्स फ्रिक्वेन्सी. देन सेवन्थ नंबर, इफ
increasingly negative potential were applied to the collector, the potential, the photoelectric, the photocurrent decreases, and for some typical value, that is minus V0, potential becomes 0. आता आपण केलं काय, जर आपण अप्लाय केलेलं पोटेन्शियल मोर अँड मोर निगेटिव्ह करत गेलो तर होईल काय, सपोज आता हा जो कलेक्टर आहे, या कलेक्टरला आपण इथे हा जो कलेक्टर आहे, या कलेक्टरला आपण जर आता इथे निगेटिव्ह आता हा जो इथे कलेक्टर व्होल्टेज आहे, या कलेक्टरला जर आपण निगेटिव्ह या पॉझिटिव्हच्या ऐवजी जर आपण याला निगेटिव्ह केलं तर होईल काय, इलेक्ट्रॉन आता हा इथे आपण निगेटिव्ह केला, इथून येणारा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आणि हा सुद्धा निगेटिव्हमध्ये काय होईल, रिपल्शन होईल की नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉन हा दूर फेकला जाईल या डायरेक्शननी. मात्र काही एनर्जेटिक इलेक्ट्रॉन या अपोजला सुद्धा पास करून सर्किट कंप्लीट करतील. पण एकदा त्यांची कॅपॅसिटी संपली, काही इलेक्ट्रॉन येतील, मात्र एकदा कॅपॅसिटी संपली की हे सर्किट कंप्लीट करणं बंद होईल आणि करंट हा स्टॉप होईल. तर त्याच व्हॅल्यूला, त्याच व्होल्टेजला, ज्या व्होल्टेजला हा जो करंट आहे तो 0 होतो, त्याच व्होल्टेजला म्हणायचं कट ऑफ व्होल्टेज किंवा स्टॉपिंग व्होल्टेज किंवा स्टॉपिंग पोटेन्शियल. बघा, इफ इन्क्रीजिंगली निगेटिव्ह पोटेन्शियल कलेक्टर प्लेटचं पोटेन्शियल आपण वाढवत गेलो तर फोटोइलेक्ट्रिक करंट डिक्रीजेस अँड फॉर सम टिपिकल व्हॅल्यू minus V0 current becomes 0. That V0 was termed as cut off or potential, stopping potential. त्याच व्होल्टेजला काय म्हणायचं, त्या पोटेन्शियलला म्हणायचं कट ऑफ पोटेन्शियल और स्टॉपिंग पोटेन्शियल. नंबर 8 बघा, if the frequency of the incident radiation was changed keeping the intensity and the accelerating potential V constant, then the saturation current remain the same but the stopping potential V0 changes. आता काय केलं आपण, फ्रिक्वेन्सी बदलत गेलो, इंटेन्सिटी सेम ठेवली. ओके, इंटेन्सिटी तीच ठेवली, त्यामुळे हा जो आपल्याला करंट मिळणार आहे I0 किंवा I0 तो कॉन्स्टंट मिळणार आहे. आता आपण फक्त फ्रिक्वेन्सी वाढवत गेलो, आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियलच्या व्हॅल्यू इकडे बघा वेगवेगळ्या मिळत आहेत. I1 ग्रेटर दॅन हिअर न्यू1 इज ग्रेटर दॅन न्यू2 इज ग्रेटर दॅन न्यू3. म्हणजे आपण फ्रिक्वेन्सी बदलल्या, आपल्याला I0 तेवढाच मिळाला, करंट कॉन्स्टंट आहे, मात्र इकडे ज्या व्हॅल्यूज आहेत V01, V02, V03 ह्या वेगळ्या मिळत गेल्या. मोर अँड मोर निगेटिव्ह कट ऑफ पोटेन्शियल आपल्याला मिळालं वेन वी इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ frequency of the incident radiation. Then last one observation is that the photocurrent, हा जो वरचा ग्राफ आहे तो आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियल, म्हणजे आपण स्टॉपिंग पोटेन्शियल एक V0 ने किंवा Φ0, हा जो Φ0 दाखवला Φ0 सुद्धा दाखवू शकतो. मेटल बदलला तर Φ0च्या व्हॅल्यू आणि न्यू तर चेंज होतोच, फ्रिक्वेन्सी तर बदलत असते, पण त्याचबरोबर स्टॉपिंग पोटेन्शियलही बदलते, हे आपल्याला या ग्राफमध्ये सांगितलं आहे. 9th number, the photocurrent and hence the number of electrons depend on the intensity but not on the frequency of the incident radiation. फोटोकरंट हा डिपेंड नसतो कोणावर, फोटोकरंट म्हणजेच काय, ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हे डिपेंड असतात इंटेन्सिटीवर. फोटोकरंट म्हणजेच काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डिपेंड ऑन द इंटेन्सिटी बट नॉट ऑन द फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन. As long as the incident frequency was larger than the threshold frequency and the potential of the anode was higher than that of the cathode. फक्त पोटेन्शियल ॲनोडचं म्हणजे कलेक्टर प्लेटचं पोटेन्शियल पॉझिटिव्ह पाहिजे, फ्रिक्वेन्सी फक्त थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त पाहिजे, ही कंडिशन. आणि फोटो करंट हा डिपेंड करणार आहे इंटेन्सिटीवर. इंटेन्सिटी वाढवली, फोटो करंटसुद्धा वाढतो. हे ऑब्झर्वेशन्स आपण बघितले आहेत फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवरून. एवढं लर्न करा.
प्रिपेअर करा. बघ ना करा दे. बोल ना मग.